नमस्कार, मी दीपाली भोसले. मी ऑडिओलॉजिस्ट आहे. बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि तेव्हा लक्षात येतं की ज्यांच्या घरी एखाद्या व्यक्तीला कमी ऐकू येतंय, तर त्या व्यक्तीसोबत संवाद साधताना घरच्या व्यक्तींना किती चिडचिड होते आणि ज्या व्यक्तीला कमी ऐकू येतंय त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं किती वाईट वाटतंय. तर जर तुमच्याही घरी असं कोणी आहे ज्याला कमी ऐकू येतंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्या समोर असले पाहिजे. म्हणजे जर ते एका ठिकाणी आहेत आणि तुम्ही थोड्या लांबून किंवा दुसऱ्या दिशेला तोंड करून बोलताय, तर त्यांच्या समोर या, त्यांचा आय कॉन्टॅक्ट घ्या आणि त्यांना हाक मारून त्यांचं अटेन्शन घ्या आणि नंतर तुम्हाला जे म्हणायचंय ते त्यांच्याशी बोला, जेणेकरून ते तुमचा चेहरा बघू शकतील आणि तुम्ही काय म्हणताय त्याचे आपले लिपचे क्यूज त्यांना सुद्धा मिळतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अंधारामध्ये त्यांच्याशी बोलू नका. कारण जेव्हा तुम्ही उजेडामध्ये असाल तेव्हा तुमच्या चेहऱ्याचे फेशियल एक्सप्रेशन्स सुद्धा त्यांना दिसतील आणि तुम्ही जे म्हणताय ते सहजपणे त्यांना समजू शकेल, जेणेकरून तुमची चिडचिड होणार नाही की तुम्हाला सतत सतत रिपीट करावं लागतंय. आणि शेवटचं म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी खूप गोंधळात आहात, तर त्या आवाजापासून थोडंसं लांब जाऊन त्यांच्याशी बोला किंवा जर टीव्ही चालू असेल तर टीव्हीचा आवाज थोडा कमी करून त्यांच्याशी बोललात तर ते तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी संवाद करणं चांगलं होईल. तर आता मी तुम्हाला अशा काही गोष्टी पण सांगतेय ज्या तुम्ही अवॉइड करा. पहिलं म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं त्यांच्याशी नॅचरली बोला. आपण काय करतो की त्यांना समजण्यासाठी खूप जास्त एक्झॅजरेट करतो. तसं न करता जेवढं नॅचरल स्पीच मध्ये तुम्हाला त्यांच्याशी बोलता येईल तेवढं चांगलं. खूप लोकांना असं वाटतं की मोठ्याने बोलून, आरडाओरडा करून, थोडं ओरडून त्यांच्याशी बोललं की त्यांना जास्त समजेल, पण तसं नाही होत. आपण ओरडून बोलल्याने आपले जे ओठांचे मुवमेंट आहेत ते अजून वाईट होतात आणि त्यांना ते समजणं अजून कठीण जातं. त्यामुळे नॉर्मल आवाजात त्यांच्याशी बोलायचंय. आणि शेवटचं म्हणजे एखादं वाक्य जर त्यांना समजत नसेल तर ते परत परत रिपीट करण्याऐवजी तेच वाक्य तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी बोला, म्हणजे त्यांना ते समजेल. जर तुमच्या घरी सुद्धा अशी व्यक्ती आहे किंवा तुमच्या ओळखीत अशी व्यक्ती आहे ज्यांना कमी ऐकू येते असं तुम्हाला वाटतंय, तर हीच वेळ आहे की आपण त्यांची हिअरिंग टेस्ट केली पाहिजे आणि हिअरिंग टेस्ट करावी असं तुम्ही त्यांना सुचवा, ॲडवाइस द्या. अशाच एक्सपर्ट ॲडवाइससाठी तुम्ही आमच्या स्वर स्पीच अँड हिअरिंग सेंटरला व्हिजिट करू शकता. थँक्यू.